नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं माय टेक्स्ट बुक्स या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर। आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओत आपण SYBA मराठी विषयातील साहित्याचे स्वरूप या अभ्यासघटकावर आधारित दीर्घोत्तरी, लघुत्तरी आणि मूलभूत समज प्रश्नांची सविस्तर उत्तरं उदाहरणांसह जाणून घेणार आहोत। या घटकात आपण समजून घेणार आहोत की साहित्य म्हणजे काय, ललित आणि ललितेतर साहित्य यामधील फरक, साहित्यामधील अनुभवाचे, सौंदर्याचे आणि सेंद्रियतेचे महत्त्व, तसेच भारतीय व पाश्चात्य परंपरेतील साहित्यविषयक दृष्टिकोन काय आहेत। प्रत्येक उत्तर साध्या मराठीत, अभ्यासक्रमाशी संबंधित पद्धतीने आणि सोप्या उदाहरणांसह समजावून दिलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ परीक्षा तयारीसाठी आणि अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। तर चला, मग उशीर न करता सुरू करूया आजचा अभ्यास। साहित्याचे स्वरूप। 1. ललित साहित्य व ललितेतर साहित्य यातील भेद स्पष्ट करा। साहित्याचे दोन महत्त्वाचे प्रकार म्हणजे ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य। हे दोन्ही प्रकार एकमेकांपासून वेगळे असून त्यांची रचना, हेतू, मांडणीची पद्धत आणि वाचकावर होणारा परिणाम यामध्ये स्पष्ट फरक आढळतो। ललित साहित्य म्हणजे सौंदर्यपूर्ण भाषेत केलेली भावनिक आणि सर्जनशील अभिव्यक्ती। या साहित्य प्रकारात लेखक स्वतःच्या अनुभव, भावना आणि कल्पनांचा वापर करून वाचकाच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य निर्माण करतो। ललित साहित्यातून वाचकाला भावनिक समाधान मिळते आणि तो साहित्याशी भावनिकदृष्ट्या एकरूप होतो। उदाहरणार्थ, वि.स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी, वि.वा. शिरवाडकर यांची नटसम्राट ही नाट्यकृती किंवा ग.दी. माडगूळकर यांची गीतातील कविता ही ललित साहित्यात मोडतात। या साहित्यकृतींमध्ये लेखनशैली, सौंदर्य, भावना आणि गूढता यांचा प्रभाव दिसतो। ललितेतर साहित्य हे माहितीप्रधान, तर्कशुद्ध, विश्लेषणात्मक आणि तथ्याधारित असते। या साहित्याचा उद्देश वाचकाला माहिती देणे, विश्लेषण करणे किंवा विशिष्ट विषयावर वाचकाचा दृष्टिकोन विकसित करणे हा असतो। यात सौंदर्य किंवा भावनांच्या जागी विचार आणि तर्क यांना महत्त्व दिले जाते। उदाहरणार्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाचे महत्त्व या विषयावरील भाषण, महात्मा फुले यांचे शेतकऱ्याचा असूड, वि.स. बेंद्रे यांची समीक्षा, लोकहितवादी यांचे निबंध हे ललितेतर साहित्यात मोडतात। भेद समजून घेण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या। मुद्दा ललित साहित्य ललितेतर साहित्य। स्वरूप कल्पक, भावनात्मक तथ्याधारित, तर्कशुद्ध, हेतू सौंदर्याचा अनुभव विचारसरणी निर्माण करणे, शैली साहित्यिक सौंदर्ययुक्त स्पष्ट, अभ्यासपूर्ण। उदाहरण कविता, कथा, आत्मकथा, निबंध, चरित्र, प्रवासवर्णन। ललित साहित्य व्यक्तिनिष्ठ असते, म्हणजे लेखकाच्या आत्मिक भावनांचे प्रकटीकरण असते, तर ललितेतर साहित्य वस्तुनिष्ठ असते। त्यात समाज, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान अशा विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले जातात। उदाहरणार्थ, रमण महर्षी यांचे आत्मवृत्त हे ललित साहित्यात मोडते, तर साने गुरुजी यांचे श्यामची आई हे जरी भावनात्मक असले तरी त्याचे सामाजिक परिणाम मोठे असल्याने त्यात ललित आणि ललितेतर अशा दोन्ही साहित्यातील गुणधर्म दिसतात। निष्कर्ष, ललित साहित्य व ललितेतर साहित्य हे दोन्ही प्रकार समाजाच्या सांस्कृतिक, बौद्धिक आणि भावनिक गरजा पूर्ण करतात। एक जिथे सौंदर्य, भावना आणि संवेदना यांचे प्रतिबिंब आहे, तिथे दुसरे विचार, माहिती आणि विश्लेषणाचे साधन आहे।
वाचकाला दोन्ही प्रकारांची गरज असते कारण मनाच्या भावनिक समतोलाबरोबरच बौद्धिक समृद्धी सुद्धा आवश्यक असते. 2. ललितेतर साहित्य हे कोणत्या गोष्टीमुळे ललित साहित्याहून वेगळे आहे स्पष्ट करा. ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य या दोन्ही साहित्य प्रकारांचे समाजातील स्थान महत्त्वाचे असले तरी ते एकमेकांपासून विविध गोष्टींमुळे स्पष्टपणे वेगळे आहेत. ललितेतर साहित्य हे ललित साहित्याहून वेगळे ठरण्याची अनेक कारणं आहेत, ज्यात लेखनाचा हेतू, भाषाशैली, विषयवस्तू, संदर्भ, विचारप्रधानता आणि अभिव्यक्तीची पद्धत ही महत्त्वाची ठरतात. 1. हेतूतील फरक. ललित साहित्य हे प्रामुख्याने सौंदर्यदृष्टी आणि भावनांचे मनोवेधक चित्रण करण्यासाठी लिहिले जाते. लेखक आपल्या मनातील भावना, कल्पना, संवेदना आणि विचार शब्दांतून मांडतो. पण ललितेतर साहित्याचा हेतू माहिती देणे, विश्लेषण करणे, विचार जागवणे किंवा समाजाला दिशा देणे हा असतो. त्यामुळे ललितेतर साहित्यात भावनांपेक्षा मुद्देसूद मांडणीला प्राधान्य दिलं जातं. उदाहरणार्थ, नटसम्राट हे नाटक वि. वा. शिरवाडकर ललित साहित्यातील उत्कृष्ट उदाहरण आहे, जे मानवी भावविश्व सखोलतेने उलगडतं. तर शेतकऱ्याचा असूड, महात्मा फुले हे समाजातील अन्यायांविरुद्ध केलेलं अभ्यासपूर्ण ललितेतर लेखन आहे. 2. भाषाशैलीतील फरक. ललित साहित्यात भाषा ही अलंकारिक, गेय, भावनिक व प्रभावी असते. लेखक आपल्या शैलीने वाचकाच्या मनात चित्र उभं करतो. परंतु ललितेतर साहित्यात भाषा ही अधिक थेट, स्पष्ट, तर्कशुद्ध आणि माहितीप्रधान असते. लेखक भावनिकतेपेक्षा वस्तुनिष्ठतेवर भर देतो. उदाहरण, ग. दि. माडगूळकर यांची गीतातील ही कविता रसग्रहणाला लायक आहे. तर लोकहितवादी यांचे 15 पत्रे ही ललितेतर लेखनाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत, जी समाजप्रबोधन करताना तथ्यांची साखळी वापरतात. 3. विषयवस्तूतील फरक. ललित साहित्यात प्रेम, दुःख, सौंदर्य, निसर्ग, जीवनदर्शन यांसारखे आत्मिक विषय हाताळले जातात. ललितेतर साहित्यात समाज, राजकारण, शिक्षण, विज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, समाजसुधारणा इ. वास्तव आणि बौद्धिक पातळीवरील विषय हाताळले जातात. उदाहरण, कुसुमाग्रज यांच्या कवितेत निसर्ग व माणसाचं नातं असतं. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जात पंचायतींचा विघातक प्रभाव यासारखे लेख हे तर्कप्रधान आणि समाजोन्मुख असतात. 4. अभिव्यक्तीचा पल्ला. ललित साहित्य हे मुख्यतः काल्पनिक, भावनिक आणि सौंदर्यात्मक प्रभाव निर्माण करतं. ललितेतर साहित्य मात्र वास्तव, अनुभव, माहिती आणि तार्किक विश्लेषण यावर आधारित असतं. त्यामुळे ललित साहित्य वाचकाच्या भावना साद घालतो, तर ललितेतर साहित्य त्याच्या विचारसरणीला चालना देतो. 5. रचनाशैलीचा फरक. ललित साहित्य विविध शैलींमध्ये कथा, कविता, नाट्य, आत्मकथा लिहिलं जातं. तर ललितेतर साहित्य निबंध, भाषण, समीक्षा, चरित्र, वैज्ञानिक लेख, सामाजिक विश्लेषण अशा पद्धतीने सादर केलं जातं. निष्कर्ष. ललितेतर साहित्य ललित साहित्याहून वेगळं असण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यातील वास्तवदर्शकता, वैचारिकता, विश्लेषणात्मकता आणि बौद्धिकता. ललित साहित्याने भावनेला स्पर्श होतो, तर ललितेतर साहित्याने विचार आणि कृती घडते. दोन्ही साहित्य प्रकार समाजाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. त्यामुळे त्यांची तुलना न करता त्यांचं वेगळेपण आणि उपयोग समजून घेणं आवश्यक आहे. 3.
शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय यांचे वेगळेपण तुमच्या शब्दात लिहा. साहित्य हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे. यात दोन मूलभूत प्रवाह आहेत, शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय. हे दोन्ही साहित्य प्रकार आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचे असले तरी त्यामध्ये स्पष्ट स्वरूपाचा भेद आहे. या भेदाची ओळख करून घेताना लेखन पद्धती, विषयवस्तू, शैली, उद्देश व वाचकाभिमुखता यावर लक्ष केंद्रित करावे लागते. 1. शास्त्रीय वाङ्मयाचे स्वरूप. शास्त्रीय वाङ्मय म्हणजे प्राचीन व पारंपरिक नियमांनुसार लिहिलेलं साहित्य. यामध्ये व्याकरण, छंद, अलंकार, रससिद्धांत यांसारख्या शास्त्रीय नियमांचं काटेकोर पालन केलं जातं. शास्त्रीय वाङ्मय हे संस्कृत, प्राकृत, पाली यांसारख्या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकसित झालं. उदाहरणार्थ, कालिदास यांचे अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक, भवभूती यांचे उत्तररामचरितम, भास यांचे नाट्य, या सर्वात शास्त्रीय सौंदर्य, नियमबद्धता व अलंकारिकता यांचा समावेश आहे. 2. ललित वाङ्मयाचे स्वरूप. ललित वाङ्मय म्हणजे भावना, कल्पना, सौंदर्य, संवेदना आणि शैली यांच्या सहाय्याने सर्जनशील लेखन. यात लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांपासून ते सामाजिक वास्तवापर्यंत विविध विषय हाताळले जातात. उदाहरणार्थ, वि. स. खांडेकर यांची ययाती कादंबरी, पु. ल. देशपांडे यांचे प्रवासवर्णन अपूर्वाई, कुसुमाग्रज यांची विशाखा कविता संग्रह. 3. शैलीतील फरक. शास्त्रीय वाङ्मय हे तांत्रिक व नियमबद्ध असतं. त्यात शैली ही विशिष्ट निकषांवर आधारित असते. त्याउलट ललित वाङ्मय हे मोकळं, प्रयोगशील व मुक्त आहे. लेखक त्याच्या शैलीत, भाषेत आणि सर्जनशीलतेत स्वातंत्र्य घेतो. उदाहरणार्थ, तुकाराम यांचे अभंग हे भक्तिरसात ओतप्रोत असले तरी ललित वाङ्मयातील वैयक्तिक भावनांचे सुंदर दर्शन घडवतात. 4. वाचकाभिमुखता आणि परिणाम. शास्त्रीय वाङ्मय हे उच्च विद्वान, अभ्यासक यांच्यासाठी उपयुक्त असतं. त्यात गंभीरतेने अभ्यास करावा लागतो. ललित वाङ्मय मात्र सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचतं, कारण त्यात जीवनाचे भावनिक व सुंदर चित्रण असतं. निष्कर्ष. शास्त्रीय वाङ्मय हे शिस्तबद्ध ज्ञानाचा आदर राखतं, तर ललित वाङ्मय हे मुक्त विचार आणि भावनांचा प्रवाह आहे. दोघांचे वेगळेपण त्यांच्या शैलीत, हेतूत आणि परिणामकारकतेत स्पष्टपणे दिसते. शास्त्रीयता माणसाला विचारप्रवृत्त करतं आणि ललितपणा मनाला भिडतो. 4. ललित आणि ललितेतर साहित्यातील विशेष तुमच्या शब्दात लिहा. ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य हे साहित्याचे दोन महत्त्वाचे प्रकार असून त्यामध्ये वैचारिक, भावनिक, भाषिक आणि सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून काही विशेष बाबी असतात. हे विशेष जाणून घेतल्यास या साहित्य प्रकारांतील वेगळेपण अधिक स्पष्टपणे लक्षात येते. ललित साहित्याचे विशेष. भावनिक प्रकटीकरण. लेखक स्वतःच्या भावना, संवेदना, अनुभव ललित साहित्यातून मांडतो. यामुळे वाचक त्या भावनांशी तादात्म्य पावतो. उदाहरण, श्यामची आई, साने गुरुजी. आई आणि मुलामधील प्रेमाचे भावनाप्रधान चित्रण. कल्पनाशक्तीचा वापर. ललित साहित्यात कल्पनाशक्तीला भरपूर वाव असतो. उदा. सिंहासन बत्तीसी सारख्या गोष्टी किंवा हातीमताई यांसारख्या कथांमध्ये अद्भुत व कल्पनारम्य जग. सौंदर्यपूर्ण भाषा व शैली. ललित साहित्य हे सौंदर्यपूर्ण भाषाशैलीने नटलेलं असतं. उदा. कुसुमाग्रजांची कविता, तोच चंद्रमा नभांत. वैयक्तिक अनुभव व अभिव्यक्ती. लेखकाचे व्यक्तिगत अनुभव, सामाजिक निरीक्षण या साहित्यातून व्यक्त होतात. उदा. अपूर्वाई, पु. ल.
देशपांडे यांचं प्रवासवर्णन. ललितेतर साहित्याचे विशेष. वास्तवदर्शकता. हे साहित्य सत्य, तर्कशुद्ध आणि तथ्यांवर आधारलेलं असतं. उदा. शेतकऱ्याचा असूड, महात्मा फुले यांचे वास्तवावर आधारित विचार. विषयाचे सखोल विश्लेषण. विशिष्ट विषयावर लेखक सखोल विचार मांडतो. उदा. डॉ. आंबेडकरांचे जातिभेदावरचे निबंध. प्रबोधन व मार्गदर्शन. हे साहित्य समाजप्रबोधन, वैचारिक जागृती आणि मार्गदर्शन करते. उदा. सामाजिक सुधारणांवर विचार, लोकहितवादी. तर्कशुद्ध आणि सूचना देणारे स्वरूप. लेखक कोणताही विषय मांडताना तर्क, उदाहरणे व आकडेवारी यांचा आधार घेतो. उदा. पर्यावरणावरचे वैज्ञानिक निबंध. निष्कर्ष. ललित साहित्य हे भावनिक, सौंदर्यदृष्टीने समृद्ध आणि अनुभवप्रधान असतं. तर ललितेतर साहित्य हे तर्कशुद्ध, माहितीपूर्ण आणि विचारप्रधान असतं. हे दोन्ही साहित्य प्रकार एकमेकांना पूरक असून समाजाला पूर्णपणे समृद्ध करतात, मनाच्या भावविश्वालाही आणि बुद्धीच्या विचारसरणीलाही. लघुत्तरी प्रश्न 1. ललित साहित्याचे विशेष उदाहरण लिहा. ललित साहित्य म्हणजे सर्जनशीलतेचा, सौंदर्याचा, भावना व कल्पनांचा सुरेख संगम. हे साहित्य मानवी जीवनातील भावनिक, मानसिक, सौंदर्यपूर्ण आणि आत्मिक अनुभवांना प्रभावीपणे व्यक्त करतं. लेखकाच्या अंतःप्रेरणेतून, संवेदनशील मनातून आणि रचनात्मक शैलीतून जे सृजन प्रकट होतं ते म्हणजे ललित साहित्य. ललित साहित्याचे काही महत्त्वाचे विशेष खालीलप्रमाणे आहेत. 1. भावनिकता आणि संवेदनशीलता. ललित साहित्य भावनांचे प्रभावी दर्शन घडवतं. लेखक स्वतःच्या भावनांचा प्रगटीकरण करतो. या भावनांतून वाचकास अनुभव, सहवेदना आणि सौंदर्याची जाणीव होते. उदाहरण. श्यामची आई या आत्मकथनात साने गुरुजींनी आईबद्दलच्या भावना इतक्या प्रभावीपणे मांडल्या आहेत की वाचक त्या प्रेमात डुबून जातो. कुसुमाग्रज यांच्या तोच चंद्रमा नभांत या कवितेतून बालपणाच्या आठवणी आणि त्यातील भावनिक गोडी प्रकट होते. 2. कल्पनाशक्तीचा वापर. ललित साहित्य कल्पनेला भरपूर वाव देतं. लेखक वास्तवातले अनुभव किंवा कल्पनारम्य घटक मिसळून वाचकाला एक नवं भावविश्व उभं करून देतो. उदाहरण. वि. स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी ही एक पौराणिक कादंबरी असून ती कल्पनाशक्तीने भरलेली आहे. ययातीच्या जीवनातील त्याच्या इच्छाशक्तीवर आधारित एक गूढ, अर्थपूर्ण कथा आपल्याला मिळते. 3. सौंदर्यदृष्टी आणि भाषाशैली. ललित साहित्यात वापरलेली भाषा ही सौंदर्यपूर्ण, गेय, अलंकारिक आणि प्रभावी असते. यातून वाचकाच्या मनावर गहिरा प्रभाव पडतो. उदाहरण. ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांमध्ये कविता, गाणी, अभंग यांतून शब्दांचे संगीत अनुभवता येतं. राम राम पाव्हणं हे गीत केवळ भाषेच्या सौंदर्यामुळे गाजलं. 4. व्यक्तिनिष्ठता. ललित साहित्य हे व्यक्तिनिष्ठ असतं. म्हणजे लेखक स्वतःच्या मन, स्थिती, अनुभव, विचार, भावना यांचा मोकळेपणाने परिपूर्ण आविष्कार करतो. उदाहरण. पु. ल. देशपांडे यांचं अपूर्वाई हे प्रवासवर्णन. यात फक्त प्रवासच नाही तर त्या प्रवासातील माणसांचे स्वभाव, समाजाचं चित्रण, विनोद आणि सौंदर्यप्रेम दिसून येतं. 5. कलात्मकता आणि शैली वैविध्य. ललित साहित्य विविध रूपांत साकार होतं. कथा, कविता, नाटके, कादंबऱ्या, आत्मकथा, प्रवासवर्णन अशा अनेक प्रकारांतून ललित साहित्यातील कलात्मकता दिसून येते. उदाहरण. मुलांचे साहित्य. व. पु. काळे यांची तुला पाहिलंय का
ही कथा आत्मीयतेने भरलेली आहे. नाटके नटसम्राट हे नाटक नाट्यात्मक शैलीतील एक अप्रतिम कलाकृती आहे. 6. सामाजिक व सांस्कृतिक प्रतिबिंब. ललित साहित्य हे केवळ वैयक्तिक भावना नाही तर त्यामधून समाज, संस्कृती, परंपरा, नाती, काळाचे चित्रण ही सुद्धा होते. उदाहरण, पांडुरंग सदाशिव साने यांची स्वातंत्र्यवीर सावरकर वाचताना फक्त वीरपुरुषाची माहिती मिळत नाही, तर त्या काळातल्या समाजाचं आणि देशप्रेमाचं प्रतिबिंब दिसतं. निष्कर्ष. ललित साहित्य हे मानवाच्या अंतःकरणाशी संबंधित असतं. ते केवळ शब्दांचा खेळ नाही, तर माणसाच्या भावना, विचार, कल्पना, सौंदर्य आणि संवेदनांचा सजीव आविष्कार आहे. विविध साहित्यिक प्रकारांतून ते आपल्याला हसवतं, रडवतं, विचार करायला लावतं आणि सुंदरतेचा अनुभव देतं. त्यामुळे ललित साहित्य समाजाच्या भावनिक आणि मानसिक समृद्धीचा एक अनमोल ठेवा आहे. लघुत्तरी प्रश्न 2. ललितेतर साहित्याचे विशेष उदाहरण लिहा. ललितेतर साहित्य म्हणजे असा साहित्य प्रकार जो भावनात्मकतेपेक्षा वस्तुनिष्ठतेवर, सौंदर्यापेक्षा उपयोगितेवर आणि कल्पनेपेक्षा वास्तवावर आधारलेला असतो. हे साहित्य माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक, तर्कसंगत आणि अनेकदा माहिती किंवा ज्ञान देणाऱ्या हेतूने लिहिलं जातं. 1. वस्तुनिष्ठता आणि स्पष्टता. ललितेतर साहित्यामध्ये व्यक्तिनिष्ठता कमी आणि वस्तुनिष्ठता अधिक असते. म्हणजे लेखक स्वतःच्या भावना, अनुभव न मांडता निश्चित माहिती, आकडेवारी वा शास्त्रीय तर्क यांचा वापर करतो. उदाहरण, भारतीय राज्यघटना हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित विधान हे एक विशुद्ध ललितेतर साहित्य आहे. पर्यावरणशास्त्र हे विषयाचे पुस्तक. यात कुठलीही सौंदर्यरचना न करता फक्त संकल्पनांची माहिती दिली जाते. 2. तथ्याधारित लेखन. हे लेखन तर्कशुद्ध, विश्लेषणात्मक आणि तथ्यांवर आधारित असते. यामध्ये भावना, कल्पनाशक्ती याला कमी स्थान असते. उदाहरण, पाणी वाचवा, जीवन वाचवा या विषयावरचा निबंध. यात पाण्याचे स्रोत, टंचाईचे परिणाम, उपाययोजना यावर माहिती दिली जाते. भारताची लोकसंख्या हा आकडेवारीवर आधारित लेख, जो आकड्यांद्वारे स्थिती स्पष्ट करतो. 3. उपयोगिता आणि माहितीमूलता. ललितेतर साहित्याचा उद्देश म्हणजे वाचकाला उपयोगी माहिती उपलब्ध करून देणे. म्हणूनच हे लेखन अनेक क्षेत्रांत वापरले जाते. विज्ञान, कायदा, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इ. उदाहरण, महात्मा गांधींचे जीवनचरित्र. यामध्ये त्यांचे जीवनपट, चळवळी, विचारधारा ही सर्व माहितीपूर्ण शैलीत दिली जाते. आरोग्यविषयक पुस्तिका, ज्यात व्यायामाचे फायदे, आहार नियोजन इत्यादीचे वर्णन असते. 4. शास्त्रीय आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन. हे लेखन मुख्यतः संशोधनात्मक किंवा शैक्षणिक हेतूने वापरले जाते. लेखनात तपशीलवार विश्लेषण, कारण परिणाम संबंध, उदाहरणे आणि निष्कर्ष यांचा समावेश असतो. उदाहरण, आधुनिक समाजातील स्त्रियांची भूमिका या विषयावरचे निबंध हे शास्त्रीय स्वरूपाचे असतात. इतर ग्रहांवरील जीवन या लेखात केवळ तर्क आणि संशोधनावर आधारित माहिती दिली जाते. 5. साहित्याचे प्रकार. ललितेतर साहित्यात खालीलप्रमाणे प्रकार मोडतात. चरित्रे, आत्मचरित्रे, भावनात्मकतेपेक्षा वास्तवाचा अंश अधिक असलेली, निबंध, शासकीय अहवाल, प्रवचन, अभ्यासक्रमाचे संदर्भ पुस्तक, वैज्ञानिक लेख. 6. सूचकता आणि वैचारिकता. यात विषयाची मांडणी स्पष्ट, तर्कशुद्ध आणि विचारांना चालना देणारी असते.
भावना किंवा मनोरंजन यापेक्षा यामधून चिंतन व विचारप्रवृत्त प्रेरणा मिळते. उदाहरण, सामाजिक सुधारणांची आवश्यकता या लेखात समाजाच्या समस्यांची चिकित्सा होते आणि उपाय सुचवले जातात. भारतातील जलप्रदूषणाचे कारणे व उपाय यात जागरूकता निर्माण केली जाते. निष्कर्ष, ललितेतर साहित्य हे वास्तववादी, माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक लेखनाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. भावनात्मकतेऐवजी वस्तुनिष्ठता, कल्पनाशक्तीऐवजी तथ्य आणि सौंदर्याऐवजी उपयोगिता हे ललितेतर साहित्याचे मूळ गुणधर्म आहेत. त्यामुळे ललितेतर साहित्य शिक्षण, माहिती, संशोधन व सामाजिक जागरूकतेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरते. प्रश्न 3. साहित्यातील वास्तव आणि कल्पित यांचा संबंध स्पष्ट करा. साहित्य ही वास्तव आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालणारी कला आहे. वास्तव म्हणजे जीवनातील खऱ्या घटना, अनुभव आणि परिस्थिती, तर कल्पित म्हणजे लेखकाच्या विचारांतून आणि सर्जनशीलतेतून साकारलेलं काल्पनिक जग. लेखक हे वास्तव जग अनुभवतो आणि त्याला कल्पनाशक्तीच्या सहाय्याने एका कलात्मक रूपात सादर करतो. त्यामुळे साहित्यात वास्तवाचे प्रतिबिंब दिसते, पण ते नेहमी तंतोतंत नसते. लेखक त्यात आपली भावना, दृष्टिकोन आणि कलात्मकता मिसळतो. उदाहरणार्थ, जयवंत दळवी यांच्या नटसम्राट या नाटकात एक निवृत्त रंगभूमी कलाकाराची जीवनकथा मांडली आहे. ही कथा वास्तवावर आधारित असली तरी त्यात वापरलेली भाषा, संवाद आणि प्रसंग हे कल्पकतेनं रचलेले आहेत. त्याचप्रमाणे पाश्चात्य साहित्यातील 1984 ही जॉर्ज ऑरवेलची कादंबरी पूर्णपणे कल्पित असूनही ती वास्तवातील राजकीय व्यवस्थेवर भाष्य करते. त्यामुळे कल्पित साहित्य देखील वास्तवाशी निगडीत असते. साहित्यात कल्पनाशक्तीमुळे नवे विचार, नवीन जग निर्माण होतात, तर वास्तवामुळे साहित्य अधिक प्रभावी आणि मनाला भिडणारं ठरतं. दोघांचा समतोल हे साहित्याचे सौंदर्य ठरते. प्रश्न 4. साहित्यातील अनुभवांचे विशेष काय आहेत? साहित्य हे अनुभवाधारित माध्यम आहे. प्रत्येक साहित्यकृती ही लेखकाच्या किंवा पात्रांच्या अनुभवांवर आधारित असते. हे अनुभव व्यक्तिगत, सामाजिक, ऐतिहासिक, मानसिक किंवा भावनिक स्वरूपाचे असू शकतात. साहित्यिक अनुभव हे केवळ घटनांचे वर्णन नसते, तर त्यामागची भावना, विचार आणि मूल्यसंस्थाही मांडलेली असते. त्यामुळे वाचकाला केवळ माहिती मिळत नाही तर त्या अनुभवांची प्रचिती आणि जाणीव होते. उदाहरणार्थ, वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीत ययातीचा अनुभव केवळ एका पात्राचा नसून तो मानवी इच्छाशक्ती, अपूर्णता आणि जीवनमूल्यांचा अनुभव आहे. वाचक त्या अनुभवांशी समस होतो. कधी अनुभव हे लेखकाचे प्रत्यक्ष असतात, जसे आत्मकथनांमध्ये, तर कधी ते समाजातील इतरांच्या दृष्टिकोनातून साकारलेले असतात, जसे दलित साहित्यामध्ये. उदा. लक्ष्मण माने यांचे उपरा हे आत्मकथन एक अनुभवविश्व मांडतं, जे संपूर्ण समाजासाठी विचारप्रवर्तक ठरतं. या अनुभवांच्या वैशिष्ट्यांमुळे साहित्य हे केवळ माहितीच नाही, तर जीवनाचे प्रतिबिंब बनते. प्रश्न 5. ललित साहित्यातील सौंदर्य काय असते? ललित साहित्याचे सौंदर्य हे त्याच्या अभिव्यक्तीच्या शैलीत, भावनांच्या सादरीकरणात आणि भाषेच्या माधुर्यात असते. सौंदर्य ही ललित साहित्यातील आत्मा आहे. ललित साहित्य वाचताना वाचकाला एका वेगळ्या सौंदर्यात्मक जगात प्रवेश मिळतो. ते सौंदर्य केवळ दृश्यरूपात नसून भाषिक, भावनिक आणि रसात्मक स्वरूपात असते. उदाहरणार्थ, बोरकर यांच्या कवितांमध्ये निसर्गाचे, प्रेमाचे, दुःखाचे सौंदर्य ज्या पद्धतीने मांडले गेले आहे, ते शब्दांमधील नादातून जाणवते. ललित साहित्यातील सौंदर्य कल्पनेच्या आधारे असते.
ते भूतकाळात रमते, वर्तमानाचा वेध घेते आणि भविष्यकाळाचाही विचार करते. त्यामुळेच ललित साहित्य कालातीत असते. शब्दांची निवड, रूपकांचा वापर, अलंकार, प्रतीक यांचा सौंदर्यात्मक वापर ललित साहित्यात अधिक असतो. या सौंदर्यामुळेच ते साहित्य वाचकाच्या मनात खोलवर रुजते. प्रश्न 6. साहित्यातील सेंद्रियत्व म्हणजे काय? साहित्याच्या सेंद्रियतेचा अर्थ असा की एक साहित्यकृती तिच्या प्रत्येक घटकामधून एकसंध, सुसंगत आणि सजीव वाटावी. सेंद्रिय साहित्य म्हणजे असे लेखन ज्यात विषय, शैली, भाषा, रचना आणि आशय यांचा परिपूर्ण समन्वय असतो. सेंद्रिय साहित्य हे बनावट वाटत नाही. त्यात कृत्रिमता नसते. लेखकाचा हेतू, वाचकावर होणारा परिणाम आणि लेखनशैली यांचा संपूर्ण समतोल राखलेला असतो. उदाहरणार्थ, शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची श्रीकांत ही कादंबरी, त्यात श्रीकांतचे अनुभव, पात्र, वातावरण, संवाद हे इतके सुसंगत आहेत की ती कथा सजीव भासते. हेच सेंद्रिय साहित्याचं वैशिष्ट्य. ललित साहित्यात सेंद्रियत्व अधिक आढळतं कारण ते एकात्मिक शैलीत, अंत, प्रेरणेवर आधारित लिहिलं जातं. वाचकाला अशा साहित्यकृतीत खऱ्या भावना, विचार आणि अनुभव यांची अनुभूती मिळते. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओत आपण साहित्याचे स्वरूप या महत्त्वाच्या घटकावर आधारित सर्व प्रश्नांची सविस्तर आणि उदाहरणासहित चर्चा केली. आपण शिकून घेतलं की ललित आणि ललितेतर साहित्य यातील स्पष्ट भेद काय आहेत, शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय यामधील वेगळेपण काय आहे, आणि साहित्याच्या अनुभवात्मक व सौंदर्यपूर्ण वैशिष्ट्यांचं महत्त्व काय आहे. ही संकल्पना समजून घेतल्यावर तुम्हाला कोणताही प्रश्न उत्तरताना आत्मविश्वास वाटेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. माय टेक्स्ट बुक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया.